शुभम बिटकियाला आपण पाहतोय ऍक्शन मध्ये आहे दोघांना या ठिकाणी निघून जातोय का बघूया मैदानामध्ये काय झालं समोर 3 होते 4 ते आता झाले 7 इकडे 7 चे 3 पॉईंट मिळालेला आहे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नितीनजी बांद्रे यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांचे आम्ही दत्तमध्ये देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष असे स्वागत करीत आहोत। जसे नंबर 2 बेंगळुरू बुल्स साठी ज्याला आपण पाहिले प्रो कबड्डी मध्ये सहज सुंदर गोल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहतोय इतकी आपण पाहतोय आणि आता जसे शिर्के चढाई करताना आणि क्या बात आहे जरी पाय स्ट्रेच केले असले तरी सुद्धा कव्हर मध्ये आदित्यने कामगिरी केली 0-2 इन ऍक्शन कुमार गटामध्ये योगदान दिलेले पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीणचे खेळाडू आपल्याला या संघात पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी नितीनजी बांद्रे यांचा या ठिकाणी आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ याचे सन्मान होत आहे। मी विलास पांडुरंग शिंदे यांना विनंती करतो त्यांचा याचे सन्मान करावा। मध्ये मारला रुमाना बैठी बिटी मारेल मध्ये मध्ये आता आला वरती समोर मारला क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर वाघजाई कोळकेवाडी विरुद्ध चेंबूर कला क्रीडा केंद्र मुंबई उपनगर दोन्ही संघांना पहिला पुकार। ज्या मॅचची वाट बघत होते प्रेक्षक ती मॅच आता होणार आहे। चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर विरुद्ध वाघजाई कोळकेवाडी चिपळूण या ठिकाणी पहिला पुकार देण्यात आलेला आहे। क्रीडांगण क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या ज्यांचे फॅन फॉलोअर्स पाहिले तर आपण विचार करू शकतो, ज्यांचा प्रवास पाहिला तरी विचार करू शकतो, ज्यांची तळमळ पाहिली तरी विचार करू शकतो, त्यांची जिद्द पाहिली तरी त्या जिद्दीला सलाम करू शकतो असे युट्यूबर अमीरजी डांगे ज्यांनी आपल्या जो प्रचलित नाव मी 2 दिवसापासून घेतोय बकासूर तर बैलला भेटण्यासाठी 250 किलोमीटर जे अंतर कराड ते पुणे पूर्ण केलं आणि ते युट्यूबर अमीर डांगेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे। मगाशी मी म्हटलं की न्यू सम्राट पुणे हा संघ कुठल्या गावातील आहे तर सूज गावातील आहे, त्याच्या बाजूला सतेज बाणेर आहे आणि काल देखील मी याच गावाचा उल्लेख केला। बकासूर हा शब्द प्रचलित झाला, या गावाला वेगळं नाव दिलं आणि त्या लाडक्या आपल्या चालत हा प्रवास पूर्ण केला असे अमीरजी डांगे या ठिकाणी आहेत। मी सर्वांना विनंती करते का जोरदार टाळ्यांचा गजर करूया। आणि या आपल्या चिपळूणच्या दत्तगुरु क्रीडा नगरीमध्ये ते उपस्थित आहेत। काही दिवसांपूर्वीच एबीपी माझा कट्ट्यावरती आपण पाहिलं की बैलगाडा शर्यतीला मिळालेलं स्वरूप वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्यांचं आलेले मोठमोठ्या कार्यक्रमात आपण पाटलाचा बैलगाडा हे गाणं ऐकतो आणि असे आमिर डांगे जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। क्या बात आहे, सहज सहज सुंदर विशाल याला आपण पाहिलं ताटे हरियाणा स्टीलर्स बघा या संघामध्ये शुभम आहे, विशाल आहे, चैतन्य आहे, आदित्य आहे, लेफ्ट कॉर्नरला पाहिलं पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण व्यावसायिक संघ देखील आहेत, प्रो कबड्डी स्टारचे देखील म्हणजे एक वेल पॅक साइड आहे। प्रोबेबल द सेमीफायनलिस्ट ऑर फायनल किंवा सेमीफायनल निश्चितपणे खेळू शकतो असा संघ आहे।
त्यामुळे आताच्या मॅचेस खूप सॉलिड होणार आहेत. जसं मी म्हटलं, पुन्हा एकदा शुभम बिटकियाला आपण पाहतोय ऍक्शन मध्ये आहे, दोघांना चकून निघून गेलेला आहे. 2+2 4 पॉइंट्स. अरुण पाटील सरांची ऍक्शन आपण बघतोय, दोन्ही इतर पंचांची ऍक्शन पाहतोय. ज्या पद्धतीने ऑल आउट पूर्ण रिस्ट गमावली आणि थर्ड रे शिर्के या ठिकाणी चढाईसाठी उंच पुरा, जेवढे सगळे डिफेंडर आहेत त्यांच्या वरती हाईट याची दिसते. उपनगरचा खेळाडू आहे. या अगोदर आम्हाला जर पाहिलं तर प्रताप शेट्टी, प्रतापराव शिंदे सर यांनी दिलेलं योगदान असेल. उंच पुरे असे खेळाडू ज्यावेळेस चढाई करण्यासाठी यायचे, सागर बांधेकर. आणि या ठिकाणी आता मात्र चकून 1 2 आणि 3 पॉइंट सुपर रेड. उंचीचा लास्ट अँड फायनल थर्ड कॉल ऑन कोर्ट नंबर 1. नेक्स्ट मॅच. गटामध्ये देखील काही मॅचेसची प्रेक्षक वाट बघत असतात की या मॅच मध्ये गटातून विजेता कोण ठरणार आणि उपविजेता, रनर्स अप कोण येणार, विनर कोण येणार. कॅल्क्युलेशन खूप चालतं. ज्या वेळेस स्टेट लेवलला राज्यस्तरीय असे ऑल इंडिया असतात त्यावेळेस आपल्याला कळतं की निश्चितपणे बोनस मिळाले 4च्या याच्यामध्ये. आणि आता पुन्हा एकदा क्या बात है, इनको लॉबी पसंद है. 2 गुण. आपलं नाव लौकिकाला साजेसा खेळत होता, काल चालला नाही मात्र आज क्लिक होतोय आणि हे आवश्यक आहे. काल देखील मी म्हटलं होतं की घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, और शादी का घोड़ा अगर शादी के दिन नहीं चलेगा तो कब चलेगा. आणि सहज सुंदर विशाल ताटे इन ऍक्शन. मॅच इज ऑन. एका बाजूला जर्सी नंबर 3 बॅक टू बॅक रेड करतोय. मगाशी 2-2, पुन्हा एकदा 3च्या कव्हर मध्ये सुपर टॅकल ऑन. आणि आता पुन्हा एकदा वापर. पॉइंट या ठिकाणी विलास गुजर सर इथे उपस्थित आहेत. सर आपलं हार्दिक स्वागत. निश्चितच पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रीडा क्रमांक 2 वरती अटीतटीचा सामना पाहतोय. पुन्हा एकदा अर्मोडचा प्रयत्न, पुन्हा एकदा -+1 आणि त्यातच कमबॅक केलं जात आहे. टाइम देखील घेतला जातोय क्रीडा क्रमांक 2. अतिशय रोमांचक सामना क्रमांक 3 फायर असणार आहे. पुन्हा एकदा मित्रांनो ज्याने आक्रमक खेळ दाखवला फर्स्ट हाफ मध्ये. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे. फायर झाल्यानंतर सातत्याने गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22 आक्रमक खेळ दिला जातोय. क्रमांक 22च्या माध्यमातून सातत्याने चढाई आहे. सुरेख रनिंग अँड टच मारल्याचा दावा करणारा प्लेअर. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केली जाते. बोनस अंकुर. पुन्हा एकदा अंकुर संघाकडून जर्सी क्रमांक 3 फायर व्हावं लागेल. कमबॅक आपण पाहिलं अंकुर संघाकडून जर्सी क्रमांक 3. सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एकदा एका गुणाची कमाई. फायर झालेलं आहे. गुणाची बरसात केली जाते. पुन्हा एकदा जर्सी टाइम अप. गुरुकुल
पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय? सुपर डुपर हिट चढाई आपण पाहणार आहोत. किती मोरे पंचायत दिशेने नजर जाईल. 1 2 3 किती पॉइंट दिले जातात? मात्र सुपर रेट दिली जाते का पाहूया. आणि सुपर रेट दिली जाते. एकदा जोरदार डालवे जर्सी क्रमांक 12 आणि कमबॅक खेळ. जबरदस्त फायर आपण पाहिलं. कमबॅक खेळ पाहिला मित्रांनो आपण पुन्हा एकदा अंकुर संघाकडून जर्सी क्रमांक 3. जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून अंकुर संघाकडून जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून चढाई असणाऱ्या सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एकदा अतिशय सुरेख चढाई आणि चांगला कमबॅक पाहिला. पुन्हा टॅकलवर टॅकल पाहतो मित्रांनो. वाघजाई कोळकेवाडी चिपळूण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. आम्ही आपणास वारंवार कॉल देतो. आपण त्वरित क्रीडा क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. आपण तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी चिपळूण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर क्रीडा क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा त्वरित. पुन्हा एकदा पलटवर पाहिला प्रो कबड्डी स्टारच्या माध्यमातून. पुन्हा जर्सी क्रमांक 5 च्या माध्यमातून चढाई असणार आहे. चांगला खेळ पाहतो मित्रांनो. पलट बांधली जाते. कमबॅक केले जाते. चांगला खेळ पाहतो दोन्ही संघांकडून. क्रीडा क्रमांक 2 वरती अतिशय कमबॅक खेळ पाहिला. अंकुर संघाला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा अंकुर संघाकडून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22 च्या माध्यमातून चढाई आहे ज्याने सुरेख रनिंग अँड टच पॉइंट गुण प्राप्त केले होते आपल्या संघाकरता. पुन्हा एकदा सुपर टॅकल दिला जातोय. कमबॅक केलं जाते अंकुर संघाकडून. पुन्हा एकदा सुजित कदम अंकुर संघाकडून चढाई पाहतोय. एक लोकल बॉय आहे. सुरेख चढाई पाहतोय पण सुजित कदमच्या माध्यमातून चढाई असणार आहे. अंकुर संघाकडून चांगला कमबॅक पाहिला. डांगे निश्चितपणे खूप मोठा फॅन फॉलोअर्स आहे यांचा युट्यूबवर आपण जर पाहिलं तर. आणि नुकतंच मी म्हटलं की कराड ते पुणे 250 किलोमीटर हा प्रवास लवकरच एक बैलगाडा शर्यत आम्ही कव्हर करतोय. मी येतोय तुला सांगतो नगरला आहे की कुठे. ठीक आहे. तर अमित डांगे यांचा सत्कार आपण करत आहोत. अमित डांगे यांचा याची सन्मान करण्यास मी 3 गावचे आमचे ज्येष्ठ संदीप कोळके यांनी विनंती करतो. त्यांच्या याची सेल्फी यांचे मालक आणि ते मग 2-3 आठवड्यापूर्वी संपादक त्यांनी जी मुलाखत घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बैलगाडा शर्यतीसाठी किती लाखाला एक साधन त्यांचा तिकडे जातो. अति घाई आणि सुपर टॅकल हाफ टाइम. राहुल पडवळे यांच्या माध्यमातून या चॅनलला तुम्ही निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला लाईव्ह ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. त्या चॅनलला लाईक करायचं. तुम्हाला सेकंड हाफ स्टार्ट होतोय 4च्या कव्हर मध्ये. जसिंद्र 12 मागाशी आपण एक सुपर रेडियाला येणारे पाहायला मिळतात. त्यातले काही खेळाडू आपल्याला राकेशभाई घुले पुणे या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने बाबूराव चांदरे फाउंडेशन हा संघ सतेज बाणे त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऋतुराज प्रगती केलेली आहे. असा युवा खेळाडू आहे. जसे नंबर 12 डुआन आहे. थर्ड रेड घंटी वाजलेली आहे. बजर बज चुका है आणि क्या बात है. अल्टी पलटी आणि कल्टी अप्रतिम सुंदर. काय टायमिंग होतं. ऍक्शन रिप्ले जर लाईव्हला बघत असाल तर तुम्हाला बघायला मिळेल
फर्स्ट सेकंड आणि त्यानंतर जंप अप्रतिम कव्हर करायला गेले आणि जंप मारली. उंची देखील त्याची तेवढीच होती. एका उंची बरोबर डायरेक्ट तो मध्यरेषेजवळ हात घेऊन आला. ऋषी शिर्के या ठिकाणी पाहतोय आपण 5च्या कव्हर मध्ये चढाई करत असताना. नाही, वरतीच पकडलं. पुन्हा एकदा पुणे संघाकडून चढाई क्रमांक 22 सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एकदा गुणाची एका गुणाची कमाई. पुन्हा एकदा सुजित कदम ऑलआउट वाचवतो का पाहूया. आपल्या संघाला संकटकाली जबाबदारी आपल्यावर असणार आहे. लोकल युवा टॅलेंट पुन्हा एकदा पाहिलं तर खेळ उंचावं लागेल. सुजित कदमच्या माध्यमातून चढाई असणार आहे. नो डाऊट एका गुणाची कमबॅक केलं जातं. तेवढ्याची डिप केली जाते आपल्या संघाकरता. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22च्या माध्यमातून चढाई आहे. ऑल आउट दिला जातो का पाहूया. सेकंड मध्ये ऑल आउट देणं गरजेचं असणार आहे. फर्स्ट हाफ मध्ये अतिशय सुरेख चढाई आहे. पुन्हा 2+2 ऑल आउट दिला जाईल. बदल आपण मैदानामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा शिर्के फायर असणार आहे. बॅक करावं लागेल शिर्केला. विजय प्राप्त करायचं खेळ उंचवणं गरजेचं असणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. सुरेख रनिंग अँड टचचा दावा दिला जातो का पाहूया. ही देखील एमटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा प्रो कबड्डी जयपूर फिंचापचा प्रो कबड्डी स्टार जर्सी क्रमांक 2च्या मध्ये चढाई असणार आहे. पुणे संघाकडून आपण त्याला खेळताना पाहतोय. पुणे ग्रामीण खेळताना पाहतोय. ज्याला जयपूर फिंचाप संघाकडून आपण खेळताना पाहिलं. चिराग पाटील, आकाश कदम, आकाश कदम, सागर नार्वेकर सर आपल्यास विनंती करतोय. चेंबूर क्रीडा चेंबूर मुंबई उपनगर. मिडलाईन संघनायक संघ व्यवस्थापक आपण संतोषजी शिंदे सरांशी संपर्क साधायचा आहे. मिडलाईन संघनायक संघ व्यवस्थापक. चला गुरुकुल वाघजाई संघ दाखवला प्रतिस्पर्धी संघ. चला आपण थेट आम्हाला जोडणं गरजेचं आहे. आता शिर्के फायर व्हायला लागेल. क्रीडा क्रमांक 2 वर खेळ उंचावा लागेल. पुन्हा एकदा सुरेख चढाई पाहतोय. ठाणे संघाचा उपमे एका शिर्केच्या माध्यमातून कमबॅक. कालचा दिवस खराब होता परंतु दुसरा दिवस आजच्या स्पर्धेचा आणि चांगला दिवस जाताना आपण पाहतोय. शिर्के करता नक्कीच तुलसी शिर्के नाव आहे. आणि आता डॅश रेड आउट. सावकाश सावकाश, घाई करू नका, सावकाश. थंडी आहे. पुन्हा एकदा तुलसी शिर्के या ठिकाणी निघून जातोय का बघूया. आणि तेथीच पुढे सर पाहिलं तर कमबॅक केलं जात आहे. ठाणे संघाकडून कमबॅक पाहतो आपण. चांगला कमबॅक पाहिला. शेवट सेकंड हाफ मध्ये चांगला खेळ पाहिला. जर्सी क्रमांक 22च्या मदतीतून चढाई आहे. आक्रमक खेळ पाहतोय ग्रामीण पुणे संघाकडून. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता सर. काहीच जास्तच फायर झालं दिसतोय शिर्के. कधी कधी म्हणतात ना की दिमाग की बदलला. शिंदेला आपण पाहतोय. कुमार गटामध्ये इंडिया कॅम्प करणारा खेळाडू आहे. जर्सी नंबर 5. काल देखील याच्याबद्दल मी म्हटलं होतं. आणि आता मात्र या ठिकाणी सुपर टॅकलची संधी आहे. 2 गुण निश्चितपणे. गेले 10 ते 12 वर्ष ज्या पद्धतीने जय भवानी संघासाठी योगदान, मुंबई उपनगरसाठी योगदान, कुमार गटामध्ये इंडिया कॅम्प मध्ये निवड झाले. आणि राकेशभाई गुले पुणे या संघात आपण त्याला पाहतोय. निश्चितच सर चांगला सामना पाहायला भेटत. क्रीडा क्रमांक 2 वरती अतिरिक्त सामना एका साईडला पाहायला भेटणार मित्रांनो. यानंतर क्रीडा क्रमांक 2 अजून एक गटातील सामना प्रेक्षकांना पाहणे. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. अजून एक रफ अँड टफ मॅच ऑन कोर्ट नंबर 2. दुसरा पुकार खेळण्याच्या दिशेने संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक
आपण आपला संघ जय्यत तयारीनिशी ठेवायचा आहे. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. दुसरा फुगा मुंबई शहर असे उपनगर एक अतिदीर्घ सामना पाहायला भेटेल. दोन्ही कलांट संघामध्ये येतील आणि चांगले संघ आहेत दोन्ही. मुंबई उपनगर मुंबई शहर अशा मॅचेस व्हायच्या. ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यासपीठावर निरीक्षक आहेत प्रतापराव शिंदे सर, दशरथ शिंदे सरांचं योगदान. आणि आता मात्र कव्हर सक्सेसफुल. ज्या वेळेस ट्राय करायला गेले त्याच वेळेस पाय पूर्णतः तयार होता आणि दोन्ही हातामध्ये छान पैकी या ठिकाणी प्रसाद देऊन गेलेले आहेत. कव्हर सक्सेसफुल. हळूहळू राकेशभाई गुले पुणे ऍक्शन मध्ये. तर आपल्याला घमासान पाहायला भेटेल. क्रीडा क्रमांक 2 वरती निश्चितच पाहिलं तर सबस्टेक्शन दिले जाते. जर्सी क्रमांक 3 कमबॅक केलं जाते. यश आणि संकेत. शुभम शिंदे आपण माईकशी संपर्क साधायचा. माझंही कोळकेवाडी चिपळूणचे प्रेक्षक बघायला लागले. शुभम शिंदे नक्की. हा पण शुभम शिंदेचा आहे. 26 सदर कमबॅक केलं जाईल का सर? नक्कीच. आपण जर पाहिलं तर जय भवानी पंडू मुंबई उपनगर या ठिकाणी आपण पाहतो 3च्या कव्हर मध्ये 37-26 आहे. आणि डबल अकल होल्ड ज्या पद्धतीने थाय होल्ड साठी आणि महत्वाचा खेळाडू शुभम मगाशी बाहेर गेला त्यानंतर कमबॅक केलं आणि थर्ड राईट बॅक टू बॅक 5च्या कव्हर मध्ये. निश्चितपणे या ठिकाणी पाहतोय आपण प्रयत्न करताना शिर्के, कारण संधी मिळणार का? कारण ज्या पद्धतीने हा प्रयत्न सुरू आहे 27 सदरी ज्या पद्धतीने 2-1-2चं फॉर्मेशन साठी निघून गेलेले आहे. सर्वांना चकून निघून जाणार का? आणि हो काय पद्धतीने बघा. हे जर रील बनवणारा कोण असेल तर निश्चितपणे हा रीलचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. इकडे गेला. हा पहिल्यांदा त्याला